तू ऐक ना नको ना करू असं. परत आजारी पडशील ना. तू असं उपाशी राहिलेलं चालत नाही, तुला माहितीये ना. कोणाला काही फरक पडतोय? फरक पडतोय का कोणाला? आई मेली का जगली काही फरक पडणार आहे कोणाला? आई कशाला वेडेपणा करतेस तू? मागच्या वेळी आजारी पडली होतीस तेव्हा काय हालत झाली होती लक्षात आहे ना तुझ्या? हा आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय? प्रत्येक वेळी जेवणाची वेळ पाळायची. मग कमाल आहे. तुम्ही प्रत्येक वेळी मला का समजवायला येता? ज्यांचं चुकतं त्यांना सांगा ना जरा. दिदी तू मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस. मी ऐकणार नाही म्हणजे नाही. अयो थोडंसं खाऊन घ्या तुम्ही. हे बाई तू तर काही बोलूच नकोस. मी तुझं काहीही ऐकणार नाही. आता तर मला जेवायचंच नाहीये. मग मी मेले तरी चालेल. हवा हे बघा ऐका माझा. मी ऐकणार नाही. तुम्ही तिकडे जाऊन बसा. मी जेवणार नाहीये. मला जेवायचं नाही. काय करताय? सोडा तुम्ही मला. अहो असं काय करता तुम्ही? अहो सोडा हो तुम्ही. मी नाही ऐकणार आहे. बाबा दिदे सांग ना. अहो तुम्ही मला कोणी समजा. अहो तुम्ही सोडा हो तुम्ही मला. आई बास काय करतेस तू? तुम्ही ठीक आहात ना? यापुढे आईला जेवणासाठी कोणीही आग्रह करणार नाहीये. अहो काय बोलताय तुम्ही? आत्तापासून अन्न पाणी घेणार नाही बोलतायत त्या. ऐकलंय मी अर्पिता मॅडम, आणि तिचा निर्णय मलाही पटलेला नाही. पण केवळ भावनेच्या आहारी जाऊन चुकीच्या गोष्टीला सपोर्ट नाही ना करू शकत आपण. आईला माहितीये तिने असं काहीतरी जाहीर केलं की सगळे तुमच्यावर दबाव आणणार आणि तुमचा निर्णय बदलायला तुम्हाला भाग पाडणार. म्हणूनच ती करते ना हे सगळं. पण मी हे होऊ देणार नाही आई. निकीची काहीही चूक नसताना तिच्यावर अन्याय होणार नाही. अर्पिता मॅडम, आपल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल आणि ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेत असेल ना, तर त्याला प्रोत्साहन देता कामा नये ना आपण. समीर अरे तू काय? आईला जेवायचं नसलं तरी आपल्या सगळ्यांना भूक लागली. तुम्ही ताटं वाढायला घ्या. अर्पिता मॅडम, ताटं वाढायला घ्या. घ्या. नचिकेत हे घे गरमागरम कॉफी. मेसेज एवढा विचार करतोय म्हणजे घरच्यांचाच असणार. विचारावं लागेल. अरे नचिकेत तुझ्यासाठी बनवली आहे मी कॉफी. कुठे लक्ष आहे? कोणाचा मेसेज आहे? कल्याणीचा. काय म्हणते कल्याणी? काय म्हणणार, शिव्या घालते माझ्या नावाने. तिचं असं म्हणणं आहे की विराजने आमचं घर वाचवण्यासाठी 5 लाख रुपये मागितलेत आणि त्याने 5 लाख रुपये मागितले म्हणून बाबांना बीपीचा त्रास सुरू झालाय.
आणि घरात हे एवढं सगळं चालू असताना मी बाहेर हे सगळे चाळे. तू ना कल्याणीचं बोलणं फार मनावर नको घेऊस. काय पुरावा आहे ती खरं बोलतीये? मला तर वाटतंय की ते हे सगळं ती तुला गिल्ट देण्यासाठी करते. नाही पण मग हे सगळं जर खरं असलं तर? हे सगळं जर खरं असलं ना तर नसतं तर आंगडं होऊन बसेल. त्यापेक्षा त्या विराचा पहिला पर्याय मान्य केला असता ना तर बरं झालं असतं असं वाटतंय मला. कुठला पर्याय? अर्पिताला सांगा माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी मागायची. कुणाला फोन करतोयस? एक दादा अरे मी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं अर्पिता. मलाही बोलायचंय तुझ्याशी. काय करतोयस तू? काय चाललंय तुझं? कल्याणी बहिणीचा विश्वासघात केलायस ना तू? दादा रे गौरीचाही विचार नाही आला करे तुझ्या मनात? आई बाबांना हे सगळं कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल याचाही विचार नाही केलास का तू? मी काही चुकीचं वागलेलो नाहीये. परिस्थिती जशी होती की त्यामुळे मला परिस्थितीला दोष देऊ नकोस तू. परिस्थितीला दोष देऊ नकोस. हे असले संस्कार केलेत का आपल्यावर आई बाबांनी? हा दादा काय झालंय तुला? तू असा नव्हताच ना रे. असं एवढं काय झालं की तू इतका वाहवत गेलास या सगळ्यात? ते काही नाही, तिची कोणी पाहिजे ना तिचा नाच सोडायचा आणि आत्ताच्या आत्ता घरी जायचं. कळलं? तिकडे जास्त गरज आहे तुझी. तुझ्याशिवाय तिकडे काय झालं असेल तुला कळतंय का काही? आणि कल्याणी बहिणी इतकं प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही. कळलं? तू माझं ऐकून घेणार आहेस का? काय ऐकून घेऊ मी तुझं? हा तुझ्या या अनैतिक नात्याचं काही स्पष्टीकरण असूच शकत नाही. तू चुकलायस आणि तुला तुझी चूक मान. हॅलो काय झालंय दादाला? काहीच कसं ऐकून घेत नाहीये हा. काय झालं? अरे ऐकूनच घेत नाहीये मुलगी. आता तिला काय आणि कुठल्या तोंडाने सांगू की जा 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 तिकडे जा आणि त्या विराटचे पाय धर, त्याची माफी माग? कसं सांगू तिला मी? पुन्हा विराज? नचिकेत तू सरळ जाऊन एक काम का नाही करत? हे 5 लाखाचं जे काही प्रकरण आहे ना ते तू स्वतः जाऊन व्हेरीफाय कर. तू स्वतः जाते विराजच्या ऑफिसला आणि त्याला विचार हे खरंय का? पाहिजे तर मी येते तुझ्या बरोबर. हा आणि त्यांनी जर का खरंच 5 लाख मागितले तर मी देईन. अरे असा काय बघतोयस? तुझ्यापेक्षा महत्वाचे आहेत का मला 5 लाख? मला तुझं घर वाचायला हवंय. इतकं चांगलं कसं कोणी असू शकतं मीनाक्षी?